येती जाऊ ना मी बाप्पा 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 हा भूताचा डान्स करायला चालू चालू हा कशाचा सोंग करता जी त्या कशाचा सोंग करता जमाना मोठा खराब आला कानात हेडफोन लावला बाजूचे किती ओढत बसा सुमे सुमे हेडफोन काढा तू हेडफोन काढा तू हेडफोन काढा मी काय गैरी आहे का मी नाचताना एवढा उशीर असा होणार मी एका तासापासून उभा आहे डिस्को का सोंग करता जी का सोंग करता मॅडम आपलं नाव बघा सुमन नीलू अरे तुला काय करणार आहे तुला काय सांगून उपयोग आहे अरे आजकालचे फॅशन आहे मस्त स्टाइल में रहने का अरे मस्त स्टाइल में रहने का फॅशनेबल कपडे घालून फॅशनेबल कपडे घालायचे मस्त पार्ट्या करायच्या मस्त कॉलेजात जायचं मस्त पार्ट्या करायच्या मस्त लाईफ मस्त मज्जा ते बरोबर आहे मॅडम ते बरोबर आहे मॅडम पण आता तुम्ही या शहरात पण आता तुम्ही या शहरातील नामांकित घराण्यातील एक वारसात वारस तुम्हाला नाही सोबत हे सगळं तुम्हाला नाही सोबत मॅडम हे सगळं आपल्या मोठ्या मालकाचं बघा ना पण आपल्या मोठ्या मालकाचं बघा ना एवढा वैभव एवढं धन वैभव असताना सुद्धा गर्वाची भाषा त्यांच्या तोंडावरती कधी गर्वाची भाषा खळकली नाही असे फॅशनचे कपडे घालून आणि तुम्ही असे फॅशनचे कपडे घालून शहरात जाता शहरात जाता कॉलेज कॉलेजात जाता नाही सोबत हे सगळं नाही सोबत मॅडम सगळं सर्व तुम्ही ना सलवार घालून जा मस्त खूप छान दिसेल मॅडम सुमन असं सुमन सुमन असं सुमन हे आता तुला शिकव बरं बाबा बरं बाबा उपदेशांचे भीष्म पितामह उपदेशांचे भीष्म पितामह उपदेशांचे भीष्म पितामह इंग्लिश नाश्ता घ्या मॅडम मॅडम घ्या जरा बसून तरी खा मॅडम मॅडम एक गोष्ट सांगायची राहिली एक गोष्ट सांगायची राहील उपदेशांची दोन अजून शिल्लक आहेत का उद्देशाचे रोज शिल्लकच आहे बरं सांग बाबा लवकर बरं सांग बाबा लवकर मला कॉलेजला जायला पण उशीर होतो सांग बरोबर विदेश खिशातून फोटो काढ सुमन मॅडम सुमन मॅडम मला काल तुमच्या बेडरूमची सफाई करता करता तुमच्या उशाखाली हा फोटो तुमच्या उशाखाली हा एक फोटो सापडला फोटो सापडला म्हणत असाल तर मालकांना दाबायचं का अच्छा म्हणजे आजकाल मित्रांचे फोटो उशाखाली म्हणजे आजकाल मित्रांचे फोटो उशाखाली यायला लागले नाही का? काय म्हणता मॅडम काय म्हणतो मॅडम दाखवायचं का मालकांना काय असतो दे ना माझ्याकडे ते हे बघ मी टाकून गेले आता तू दे बघू ते फोटो प्लीज मिलू प्लीज मिलू प्लीज मिलू देणार आहे मग मी टाकून गेले प्लीज मिलू प्लीज नीलू देणार आहे फोटो नीलू प्लीज दे ना रे फोटो हे बघ
कॉलेजमधून येताना ना मी तुझ्यासाठी नवा शर्ट आणला. शर्ट आणला. काय असं बोला की बा. पण मॅडम मॅडम काही म्हणू काही ना फोटो बाकी एकदम नाही कळत दिसतो बा. देतो देतो का शर्ट पक्का ओके. नीलू प्लीज बाबांना यातलं काही सांगू आणि नका. हो नीलू प्लीज बाबांना यातलं काही एक सांगायचं नाही बरं. काय सांग तुझी तुम्ही काळजी करू नका. काय सांगणार तुम्ही बिलकुल काळजी करूच नका. सुमन बरं नीलू निघते मी. बरं नीलू निघते मी. आधी मला तुम्हाला कॉलेजला उशीर जायला झाला. मॅडम हो सुमन सुमन मॅडम कॉलेजच्या नावानं आजकाल लई प्रेमा होता बोलू नका बा. अरे सांग. पण हा तुमचा विसरला ना जी. ओ माय गॉड. तुमचं कॉलेज का बिना पुस्तकाचं आहे? बरं निघते मी. बाय. सुमन मॅडम पण शर्ट नक्की या. असेच असते बघा असेच नसते असं कसं बघा आमच्या सुमन मॅडम. खोडकर आहे खोडकर आहे पण मोठ्या प्रेमळ स्वभाव. पण मोठ्या प्रेमळ स्वभावाचा आहे. चला नीलू भाई चला निलबाई कामाला लागलं पाहिजे. कामाला लागलं पाहिजे. अरे बापरे. मॅडमच्या गोष्टीत मी मालकाचे काम विसरून गेलो. या मॅडमच्या गोष्टीत सगळे मालकाचे काम विसरून गेले. बुट नाही दिला नाही का आज पटकन मार बसला आपल्याला. चला पटकन चला पटकन आपल्या मालकाचे साथ केला. ओके दरवाजा हे उडा नाही तिकडे निघाला तिकडे हे आहे तुझी. आहेत राम राम देशमुख. निलेश अरे बाबा किती हा उशीर. निलेश अरे बाबा किती हा उशीर. किती हा उशीर. बघ माझ्या हातीची वेळ झाली. बघ माझ्या हातीची पण अजून नाश्त्याचा पत्ता नाही. मी कितीदा तुला सांगितलं रात्री तुझी सवय नाही काय निले तुझ्या गाड्याच्या नवा पास बस मला काही दिवसात काही दिवसात आपल्या गाडीचा पार्ट बनला म्हणून बनला म्हणून समजा. मग बघा मग बघा आपला पार्ट सगळ्या जगांच्या गाड्यांमध्ये जगाच्या सगळ्या गाड्यांमध्ये आपल्या ट्रॅक्टरचा पार्ट होईल. होईल बाबा तुझं. हे बघ नीलू माणसाचं स्वप्न पूर्ण व्हायला थोडा उशीर लागतो. पण मेहनतीचे फळ पण मेहनतीचे फळ उशिरा का होईना उशिरा का होईना, निश्चितच पण मिळेल. नक्की भेटते बघा. बरं संशोधक महाशय चालू संतोष महाराज, आज आम्हाला नाश्ता मिळणार की आज आम्हाला नाश्ता मिळाला नाही. देव जाणे ना, आज मला ऑफिसात उपवासित यावं लागतं इकडं. निलेश बस मला बस मला 5 5 मिनिट घेऊ या अलिवर. राम ए नीलू बाळा ए नीलू बाळा अरे किती सेवा करणार आहे सेवा करणार आहे तुम्हाला? लहानपणापासून अरे लहानपणापासून काय एवढा मोठा होईपर्यंत रामाचा दास या रामाच्या दासाला तुम्हाला सेवा केली. बस बस, तुम्ही गेले आता. अजून किती उत्तर अरे अजून किती उपकार करतो तुम्ही तुम्हाला? नाही मालक नाही मला माझ्या या सेवेला उपकार माझ्या माना. या सेवेला उपकार म्हणू नका. आई बाप काय असतं आई बाप काय असतं हे कळत हे नसताना कळत नसताना या अनाथाला आपल्या प्रेमाच्या ज्या अनाथाला आपल्या प्रेमाच्या सावलीत वाढवलं, तुम्ही बापाच्या तुम्ही बापाचं व मालकीनबाईने मालकीनबाईंनी आईची ममता दिली, आईची ममता दिली, प्रेम दिलं. प्रेम दिलं. मरणासन्न असताना मरणासंग असताना माझ्या माऊलींनी तुमचा घास तुमचा घास माझ्या पोटात घालवलं. नाहीतर नाहीतर आज
हा निलेश देव जाणे कुठे देव त्याला तुमच्या भीक मागत फिरला असता. मी माझ्या कातड्याचे जोडे करू हो, मी माझ्या काट्याचे जोडे करून जर तुमच्या पायात घातलं ना, तरी तुमच्या प्रेमामध्ये ते कमीच आहे. तरी या प्रेमापोटी तुमचे उपकार कमी तुमचे आहे. उपकार खूप कमी आहे. निलेश निलेश, अरे आज रडायची का अरे मला आज रडवली का मला? बाळा बाळा जिंकलंस रे मला. बाळा, जिंकलं काय तू मला? इतकी सेवा अरे, करू किती सेवा करशील रे तू माझी? इतकी सेवा करूनही इतकी सेवा करूनही इतकी सेवा करू नये. मोबदल्यात फक्त प्रेमाची आस ठेवलीस. या मोबदल्यात फक्त तू प्रेमाची आस ठेवलीस. प्रेमाची आस ठेवलीस. निलेश बस मालक, मला काही नको. मला काही नको. तुमच्या प्रेमाची सावली तुमच्या प्रेमाची सावली सदैव माझ्या पाठीशी असू द्या. सदैव माझ्या पाठीशी असू द्या. बस बस एवढंच मागणं आहे मला. नाही रे माझ्या बाळा. निलेश थांबा मालक, थांबा मालक. थांबा मला. मी मी लगेच नाश्ता नाश्ता घेऊन घेऊन आलो. राम देवा देवा राम देवा देवा, आजपर्यंत तूच आमचा सांभाळ केला. अरे आजपर्यंत तूच आमचा सांभाळ केला. बस बस माझ्या निलेशच्या या कामात माझ्या निलेशला पप्पाचा त्याच्या कामात यश येऊ दे. मोठ्या भोळ्या मनाचा आहे मोठ्या भोळ्या माणसाला रामचंद्र. बाबा, बाबा बाबा अरे कोण? हा तर माझ्या निलेशचा. अरे हा तर माझ्या निलेशचा आवाज. अरे, बाबा 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 हो बघा, आपली राम गार्मेंटची जीत राम गार्मेंटची जीत फायनल झाली. आपल्या कंपनीला आपल्या कंपनीला 5 कोटी रुपयाचे टेंडर मिळालेलं आहे. खरं सांगतो. अरे सांगतोस रे काय तू? वा बेटा वा, वा बेटा वा, आज कमालच केलीस तू. आज कमालच केलीस तू. पण मी ऐकलं होतं पण मी ऐकलं होतं मी ऐकलं होतो ही डील की त्या ही बलवंत deal भंडारीची त्या बलवंत भंडारीला मिळणार होती म्हणून. त्यामुळे बाबा हो बाबा, मी असं मी असं प्रेझेंटेशन केलं की त्या बलवंत भंडारीचा जो असिस्टंट होता ना, तो तर निघूनच गेला. आज या यशाचे पण आणि सगळ्यांनी तोंडात तर बोटीच घातली. आज या यशाचे श्रेय पण बाबा, या यशाचे श्रेय जाते ते फक्त तुम्हाला बाबा. तुमच्या कारण मार्गदर्शनामुळे तुमच्याच मार्गदर्शनामुळे हे सर्व होत. गोष्टी झाले. राम वा बेटा वा. वा बेटा वा. अरे अरे आज माझी मेहनत खडास आली. अरे आज माझी मेहनत खलास आली. ती तुझ्या रूपाने. की तुझ्या रूपाने. माझं स्वप्न होतं की माझं स्वप्न होतं की राम गार्मेंट राम गार्मेंट्स या संपूर्ण जगात या संपूर्ण जगात नाव लवकरच यावं म्हणून. ते स्वप्न तू आज ते पूर्ण केलं. स्वप्न आज तू पूर्ण केले सगळे. जानकी जानकी जानकी, रे ए जानकी. जानकी, पण लवकर ये बाहेर. येताना काही आणि गोड- येताना काहीतरी गोडधोड घेऊन ये. तुझी आई कुठे गेली रे अजून जानकी, बाबा तुझी आई कुठे गेली या. तन्मय तुझी आई कुठे गेली अरे तन्मय, तुझी आई कधी येऊ? आली आली आली. बापरे हे घे. या बाबा तुम्ही पण. बापरे, आजकाल बापलेकाचं प्रेम खूपच उचलत आहे. गोडधोड कशाला आणायला आणि लागली हे गोडधोड कशाला आणायला लावलं तुम्ही? राम जानकी जानकी, अगं आपला तन्मय अगं आपला तन्मय आपल्या कामात यशस्वी झालाय. आपल्या आपल्या कामात यशस्वी झालाय. जानकी म्हणजे आज ती टेंडर म्हणजे आपल्याला टेंडर पण मिळाला नाही ना? हो हो. काय सांगता काय? तन्मय होय आई. अरे होय आई, आणि आपल्याला तो टेंडर मिळालेला आहे. पण तुमच्या आशीर्वादामुळे आपल्या तुमच्या असे पण तुमच्याच आशीर्वादामुळे हे सर्व शक्य झाले. जानकी नाही रे तन्मय नाही रे. करता करता सगळं ईश्वरच आहे. देवा परमेश्वरा अशीच माया असू दे आम्हाला. माझ्या बाळाच्या प्रत्येक पावलावर माझ्या या बाळाच्या प्रत्येक पावलावर तू यश सोबत असावी. बस. बस एवढंच काम आहे. एवढंच करता येत नाही.
तुम्हाला गाणं म्हणायचं गाणी होते. आज एवढा आनंद होतोय ना, या आनंदाच्या क्षणामध्ये असं वाटतंय की नाचून जाऊन माझ्या
जानकी तन्मय तन्मय चल बाळा थकला असतो अरे खूप थकला असेल ना. चल जेवण घेऊ मी तुझ्यासाठी जेवण तयार केलं. चल चल खाऊ. आणि तुम्ही पण चला आणि काय हो? तुम्ही पण चला. आणि मग जेवण करून घ्या हो चला चला आज सोबतच जेवण करूया जानकी आज शिरा बनवली जानकी आज तन्मयच्या आवडता शिरा बनवला आज सोन्याचा दिवस तू असं कर आज तन्मयच्या आवडीचा जो शिरा आहे तो शिरा बनवून कर आज आपल्याला सुट्टी आपल्याला सुट्टी आज सोन्याचा दिवस आपल्या घरी काय सुट्टी शिरा बनवू तुझी काय आवड आहे? शिराच करायचं का? पाड पडता आहे का भाऊला खुशी दे ना एक. राम देशमुख माझ्या तोंडाचा घास घेतलाय त्याला सगळी शोधवर नाही तुझ्या सुखी संसाराला अरे नाही तुझ्यासाठी संसाराला आग लावली ना भगवान पडलाय तू या सैतानाला ओळखलं नाहीस. या सैतानाला अजूनपर्यंत ओळखलेलं नाही अरे कारण तुझ्या जहाल विषयी नागाच्या फणावर हात ठेवलाय तुझ्या संपूर्ण आयुष्याची राख रांगोळी करतोय ना देशमुख साहेब देशमुख साहेब अरे आता काय करूया घरच्याला कसं उद्ध्वस्त करतोय देशमुख साहेब देशमुख साहेब बलवंत भंडारे ये बसना अरे नीलो पानी कर रे बोला भंडारे साहेब सोसायटी में साहब एवढा मोठा ते लाईटच्या हाती लागला मागून जा ना. पण भंडारी पण भंडारी एवढा मोठा टेंडर हाती लागलं एवढं मोठं टेंडर हाती लागलं हे म्हणायला सोपं आहे पण ते टेंडर पूर्ण करायला पैसा लागणार आहे किती पैसा लागणार याची काही विचार आहे का तुम्हाला हो हा बलवंत भंडारी असल्यानंतर पैसा तुमच्या जवळ असा धावत येईल बघा धावत तुमचा हा बंगला हो हा बंगलाच तुम्हाला पैसा देईल याला बँकेत उचला तेवढा पैसा उचला तेव्हा त्याला बँकेत घ्या पैसा उचला टेंडर पूर्ण झाल्यानंतर हा बंगला आहे तुमचा आणि पैसा पण तुमचा बरोबर आहे का नाही, जसं साहेब? वा भंडारी वा लाईट मार. तुम्ही माझ्या डोक्याचा
मिच का म्हणा असा असा जा तूच. सगळ्यांची जेवण झाले. हो जा 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 तुम्ही पण जेवण करून नाही घ्या. मागून जा ना मागून मस्त जमते जागा आहे तरी. तयार केलेलं आहे. जा ना मागून जागा अरे आहे. हा जेवणाचं मी नंतर बघतो. जा 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 मी यादी जरा वाकून जा. कामावर बिझी आहे. वाकून जा. तू हे ताट तू असं कर. हे ताट घेऊन पाहतो तिच्या. मी नंतर जेवण करतो. जा बेटा. असं नाही मला जेवणापेक्षा महत्वाचा विषयच नसतो. पोटात 2 घास पडल्याशिवाय माणसाचं डोकंही काम करत नाही. चला पटकन तुम्ही जेवण करून घ्या. अरे बाबा काम नाही करणार अरे काम नाही करणार ते स्वतःचं पोट कसं भरणार. पण मालक जेवण करणार नाही तुम्ही जेवणच करणार नाही तर कामात तर कामात मन कुठे तरी लागणार. चला ते काय नाही आधी जेवण करून घ्या नंतर काम. बलवान घरातला एक नोकर इतका रुबाब घरातला एक नोकर एवढा रुबाब दाखवतो ही आश्चर्याची गोष्ट. अरे जेवतील नंतर ते अरे ते जेवतील नंतर तो ताट तू आतमध्ये घेऊन जा. काय साहेब तुम्हाला भूक वगैरे लागत नाही का? लागते ना. निघा तुम्ही पण आता आमचे मालक जेवण करताय मग या भेटायला. बलवान देशमुख साहेब वाईट वाटून घेऊ नका तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. पण एका सामान्य नोकराला पण एका सामान्य नोकराला असं डोक्यावर चढवणं योग्य नाही. नोकराची जागा नेहमी पायाच्या जुत्यासारखी असते. अरे नोकराची जागा नेहमी पायाच्या जुत्यासारखी असायला हवी. नोकर म्हणून येतात साले नौकर म्हणून येतात आणि चोऱ्या करून जातात. बलवंत भंडारी बलवंत भंडारी चला जिभेला लगाम द्या. शब्द शिकायला खूप वेळ लागतो. माणसाला शब्द शिकायला माणसाला शब्द शिकायला खूप वेळ लागतो पण तेच शब्द कुठे कसे वापरावे कुठे आणि कसे वापरायचे त्यासाठी अख्खं आयुष्य लागतं. यासाठी हे पूर्ण आयुष्य लागतं बघा. पुढे ज्याला याला तुम्ही माझा नौकर म्हणालात ना तो माझा सर तो माझा सर्वस्व आहे माझा प्राण आहे तो. तू आहेस म्हणून बलवंत भंडारी तू आहेस म्हणून तुझी आज गय केली. अगं त्या जागी दुसरं कुणी असतं का तर त्याची जीभ जोडून त्याच्या हातामध्ये दिली असती. लक्षात ठेव. चल निघ इथून. बस राम देशमुख बस. हो बोललात तुम्ही. अरे याच्याशी कुठल्याही रक्ताचं नातं नसताना तुम्ही माझा अपमान केला. खूप वाईट केलं तू राम देशमुख. पण एक गोष्ट लक्षात ठेवा हा अपमानाचा बदला तुम्हाला खूप महागात पडेल. अशा फोकळ धमक्यांना मी भीक घालत नाही. चल निघ इथून. जानकीचा प्रवेश जानकी इथं कुणाचं तरी ओरडण्याचा आवाज आला मला. माझ्या मुलाला नौकर म्हणतो तो भंडारी. त्याला काय करणार निलेश माझे नातं काय आहे. निलेश मालक मजा आली आज जमला का मला माया? म्हटलं म्हणून आज मला नोकर म्हटलं म्हणून तुम्ही त्याच्यावर एवढा राग सौंदर्य गस्त माझ्यावरचं एवढं प्रेम बघून माझ्यावर एवढं प्रेम बघून मी कृतार्थ झालो मला. मी विचारतो झालो मला. तू गेलास नाही जान गेलास नाही अरे तू जरी आमच्या पोटच्या पोरासारखा
काही नाही पुसलास मी तुला पुसलो मी काहीच ना पुसलो तुला पुसलाय निलेश मालक मालक तुमचं हे प्रेम बघून तुमचं हे प्रेम बघून मला कधीच आईबाबांची आठवण आली नाही. आई बाबाची आठवण आली नाही. देव कसा असतो देव कसा असतो तो तर मी पाहिला नाही, तो तर मी कधी पाहिला नाही. पण तुमच्या रूपाने पण आज प्रत्यक्षात तुमच्या रूपानं राम जानकीचं दर्शन राम जानकीचं दर्शन झालं. मला घडलं. धन्य झालं मला. निलेश बाळा, अरे असं मन लावून चला आज सगळेजण फिरायला जाऊ. आज सगळेजण फिरायला जाऊ. आज सगळेजण फिरायला जाऊ. राम हो चला चला आज फिरायला जाऊ. आज ऑफिसला सुट्टी. चला ना आज फिरायला जाऊ. काहीतरी बघायला सांगितलं आज ऑफिसला सुट्टी. तो बलवंत भंडारीला काय निलेश आवडेल ना